नमस्कार मंडळी आज भव्य बलगड शिरत ओपनचं मैदान पार पडत आहे अंगापूर वंदन येथे। मंडळाच्या अंगापूर वंदन मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हरिण आणि चित्ता आज एकत्र पळाले, म्हणजेच नवमिंद केसरी बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बालमा। तर मंडळी आताच नवमिंद केसरी बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बालमा गटाला सेमीला पळाले। नक्की कोणत्या सेमीमध्ये पळाले, नक्की काय झालं, फायनलला पात्र झाले की नाही, तर मंडळी आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर चला तर मंडळाच्या अंगापूर वंदन या मैदानामध्ये नवमिंद केसरी बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बालमा अगोदर गटाला पळाले। गट क्रमांक 26 मध्ये तास क्रमांक 4 वरती सुंदर अशी गाडी पळाली बालमा आणि बकासूरची। त्यानंतर सेमीसाठी दणक्यामध्ये प्रवेश केला होता। सेमीचे लॉट काढण्यात आले आणि त्यानुसार सेमी क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 5 वरती नवमिंद केसरी बकासूरची आणि सातारा एक्सप्रेस बालमाची गाडी लागली। तर मंडळी तसाच सेमी क्रमांक 8 सुटला। जबरदस्त गाड्या आणि चांगलाच तुफान वेगाच्या गाड्या सेमी क्रमांक 8 मध्ये पळत होत्या। त्यावेळेतच आपल्या नवमिंद केसरी बकासूरचा आणि सातारा एक्सप्रेस बालमाचा सेमीमध्ये पराभव झाला। तर मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला सातारा एक्सप्रेस बालमा आणि नवमिंद केसरी बकासूर कॉमबॅक करताना दिसेलच। आजच्या मैदानामध्ये कालांतराने नवमिंद केसरी बकासूरचा आणि बालमाचा सेमीला पराभव झाला। तर मंडळी नक्कीच बरेच प्रेक्षकांची इच्छा होती जोडी एकत्र पळायला पाहिजे होते, आज एकत्र पळाली, पण गुलालाची अपेक्षा होतीच, पण कालांतराने बकासूर आणि बालमाची सेमीमध्ये हार झाली। तर तुम्ही बघू शकता सेमी क्रमांक 8 मध्ये तास क्रमांक 5 वरती बालमा आणि बकासूर कसे पळाले। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा। नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन विषयासाठी आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल एक नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।